नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। मित्रांनो, सर्व IMP क्वेश्चन आहेत, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। चला, फेब्रुवारी 2024 मध्ये भारताचे लोकपाल अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर, न्यायमूर्ती AM खानविलकर यांची निवड करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वन भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर, चैत्रम पवार। खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहेत? उत्तर, 22 सुवर्ण, 7 रौप्य, 8 कांस्य, 7 पदके जिंकलेली आहे। महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर, S. चौलिंगम यांची निवड करण्यात आली आहे। नुकतीच इस्रोच्या दुसऱ्या स्पेसपोर्टची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? उत्तर, तामिळनाडूमध्ये करण्यात आलेली आहे। RBI द्वारे वार्षिक वित्तीय साक्षरता सप्ताह आयोजित केला जातो। उत्तर, 26 फेब्रुवारी ते 1 मार्च। तरुण मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सरकारने उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? उत्तर, मेरा पहला वोट देश के लिए ही मोहीम चालू केलेली आहे। जागतिक बौद्धिक संपदा निर्देशक 2024 ग्लोबल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडेक्स नुसार कोणत्या स्थानी आहे? उत्तर, 42व्या स्थानी आहे। वर्ल्ड गोल्ड काउन्सिल भारतासाठी नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर, सचिन जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक जयपूरने कोणत्या देशासोबत आयुर्वेदिक आणि पारंपरिक औषधांमध्ये शैक्षणिक सहकार्यासाठी समंजस्य करारावर स्वाक्षरी केली? तर थायलंडसाठी स्वाक्षरी केली। गगनयान मोहिमेसाठी किती अंतराळवीरांचे नामांकन करण्यात आले आहे? उत्तर, 4 याचे करण्यात आलेले। पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन 2024 मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक कुणी जिंकले? उत्तर, सुहास यतिराज, प्रमोद भगत आणि कृष्ण नगर यांनी जिंकलेली आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशाला FATFच्या द ग्रेट लिस्ट म्हणून काढून टाकण्यात आले आहे? उत्तर, संयुक्त अरब अमिराती यांना UAE यांनी काढलेले आहे। महाराष्ट्र राज्यातील किती आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्प उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे? उत्तर, 15 उद्घाटन प्रकल्पाचे झालेले आहे। नुकतेच थायलंडमध्ये पार पडलेले जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन 2024 मध्ये भारतीय संघाने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? उत्तर, 18। 3 सुवर्ण पदक, 4 रौप्य आणि 11 कांस्य पदके जिंकलेली आहे। कोणत्या शहराने भारतातील पर्यटकांसाठी 5 वर्षाचा बहुप्रवेश व्हिसा सुरू केला आहे? उत्तर, दुबई यांनी केलेला आहे। जगातील पहिले वैद्यक घड्याळ कोठे स्थापन केले आहे? उत्तर, उज्जैन मध्ये केलेले आहे। वेगवान गोलंदाज नील वॅगरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? उत्तर, न्यूझीलंडचा खेळाडू आहे। नुकतेच प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला होता? उत्तर, 2016 साठी मिळालेला होता। हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेल्या सवेरा कार्यक्रमाचे काय उद्दिष्टे आहेत? उत्तर, स्तनाचा कर्करोग लवकर ओळखणे आणि प्रतिबंध करणे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।